ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो किंवा लोकसभा, निकाल काहीही लागो, विजयाची मिरवणूक सुरू झाली की एक आवाज हमखास कानावर पडतो. तो म्हणजे पुंगळी काढलेल्या यामाहा X100चा. त्या 2 स्ट्रोक इंजिनचा खणखणीत आवाज आजही अनेक लोकांच्या अंगावर शहारे आणतो. भारतात अशा फार कमी मोटारसायकली आहेत ज्या केवळ वाहन म्हणून नव्हे तर एक भावना म्हणून ओळखल्या जातात. RX100 ही त्यापैकीच एक. आजही सेकंड हँड मार्केटमध्ये तिची किंमत अनेक नवीन बाईक्सपेक्षा जास्त असते. काही जण तर आपल्या वडिलांची किंवा आजोबांची RX100 अजूनही जपून ठेवतात. पण प्रश्न असा आहे की ही बाईक इतकी लोकप्रिय कशी झाली? तिच्या यशामागचं रहस्य काय होतं? आणि जवळपास 4 दशकांनंतरही RX100ची क्रेज कमी का झाली नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात आयकॉनिक मोटरसायकलपैकी एक असलेल्या यामाहा RX100चा संपूर्ण इतिहास. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. 1980च्या दशकात भारतातील दुचाकी बाजार पूर्णपणे वेगळा होता. त्या काळात बाजारात मुख्यतः स्कूटर्स आणि काही मोजक्याच मोटारसायकली उपलब्ध होत्या. बाईक म्हणजे टिकाऊपणा, मायलेज एवढाच विचार केला जायचा. पण तरुणांना काहीतरी वेगळं हवं होतं. वेग हवा होता, स्टाईल हवी होती आणि रस्त्यावर उठून दिसणारी बाईक हवी होती. याच काळात जपानची प्रसिद्ध कंपनी यामाहा आणि भारतातील एक्सकॉर्ट्स ग्रुप यांनी भागीदारी केली. या भागीदारीतून भारतीय बाजारासाठी एक नवीन मोटारसायकलीची निर्मिती करण्यात आली आणि 1985 साली भारतात लॉन्च झाली यामाहा RX100. पहिल्या नजरेत पाहिलं तर RX100 अगदी साधी वाटायची. गोल हेडलाईट, सरळ फ्युएल टँक, क्रोम फिनिश, स्लिम बॉडी आणि साधं डिझाईन. पण तिची खरी ताकद बाहेरून दिसत नव्हती. ती होती तिच्या इंजिनमध्ये. RX100मध्ये होतं 98 सीसीचं 2 स्ट्रोक इंजिन. आजच्या 4 स्ट्रोक इंजिनच्या तुलनेत 2 स्ट्रोक इंजिन हलकं, जलद प्रतिसाद देणारं आणि प्रचंड पिकअप असलेलं होतं. अवघ्या काही सेकंदात ही बाईक जोरदार वेग पकडायची. त्या काळात 100 सीसी सेगमेंटमध्ये इतका जबरदस्त परफॉर्मन्स देणारी दुसरी बाईक जवळजवळ नव्हतीच. यामुळे कॉलेजमधील तरुणांपासून ते ग्रामीण भागातील युवकांपर्यंत RX100 लोकप्रिय झाली. पण फक्त वेगामुळे ती प्रसिद्ध झाली असं नाही. तिचा आवाज, होय, तो खास 2 स्ट्रोक इंजिनचा आवाज. काही जण सायलेन्सरमध्ये बदल करून आणखी मोठा आणि खणखणीत आवाज काढायचे. आजही अनेक ठिकाणी विजय मिरवणुका, उत्सव किंवा रॅलीमध्ये RX100चा तो आवाज ऐकायला मिळतो आणि अनेकांना त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी ताज्या होतात. RX100चा आणखी एक मोठा गुण म्हणजे तिची विश्वासार्हता. योग्य देखभाल केली तर ही बाईक वर्षानुवर्षे चालायची. स्पेअर पार्ट सहज मिळायचे, दुरुस्तीचा खर्च तुलनेने कमी होता आणि इंजिन इतकं दमदार होतं की ग्रामीण भागातील खराब रस्त्यांवरही ती सहज धावायची. याच कारणामुळे शहराबरोबरच गावांमध्येही RX100 प्रचंड लोकप्रिय होती. त्याच काळात अनेक चित्रपटांमध्ये आणि जाहिरातींमध्येही RX100 दिसू लागली. अनेक प्रेमकथा, मैत्रीच्या आठवणी आणि कॉलेजच्या गोष्टींमध्ये RX100चा उल्लेख हमखास करायचा. मात्र प्रत्येक यशस्वी गोष्टीला एक शेवट असतो. 1990च्या दशकात उत्तरार्धात भारतात प्रदूषण नियंत्रणाचे नियम अधिक कडक होऊ लागले. 2 स्ट्रोक इंजिनमधून तुलनेने जास्त प्रदूषण होत असल्यामुळे अशा इंजिनवर मर्यादा येऊ लागल्या. याच काळात 4 स्ट्रोक इंजिन असलेल्या नव्या मोटरसायकली बाजारात आल्या. त्या अधिक मायलेज देत होत्या आणि पर्यावरणीय नियमांना पूरक होत्या. परिणामी RX100चे उत्पादन थांबवण्यात आलं. यानंतर यामाहाने RXG, RX135 आणि इतर काही मॉडेल्स काढले. पण RX100 सारखी लोकप्रियता त्यांना मिळू नाही शकली. कारण RX100 ही एक केवळ बाईक नव्हती, तर ती एक भावना बनली होती. आजही सेकंड हँड मार्केटमध्ये चांगल्या स्थितीत RX100साठी लाखो रुपये मोजणारे शौकीन आहेत. काही जण जुन्या बाईक विकत घेऊन त्यांना पुन्हा नव्यासारखं बनवतात. ओरिजिनल पार्ट्स शोधतात, क्रोम पुन्हा चमकवतात आणि आपल्या स्वप्नातील RX100 पुन्हा रस्त्यावर आणतात. सोशल मीडियावरही RX100चे हजारो फॅन क्लब्स आहेत. देशभरात RX100 रायडर्सचे ग्रुप तयार झाले आहेत. ते एकत्र लॉंग राईड करतात, जुन्या आठवणींना उजाळा देतात आणि नवीन पिढीला या बाईकचा इतिहास सांगतात. गेल्या काही वर्षांपासून यामाहा RX100 पुन्हा लॉन्च होणार असल्याच्या चर्चा अनेकदा समोर आल्यात. मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की आजच्या BS6 आणि भविष्यातील उत्सर्जन नियमांमध्ये जुने 2 स्ट्रोक इंजिन परत आणणं जवळपास अशक्य आहे. जर RX100 पुन्हा आलीच
तर ती आधुनिक 4 स्ट्रोक इंजिन आणि नवीन तंत्रज्ञानासह येण्याची शक्यता जास्त आहे. पण एक प्रश्न कायम राहणार, नवीन RX-100 मध्ये जुन्या RX-100चा आत्मा असेल का? तो आवाज, तोच पिकअप आणि तीच भावना हे पुन्हा पाहायला मिळेल का? कदाचित नाही, कारण काही गोष्टी पुन्हा तयार करता येत नाहीत, फक्त आठवणींमध्येच जिवंत राहतात. RX-100 ही त्यापैकीच एक. आजही एखादी जुनी RX-100 रस्त्यावरून वेगाने गेली की लोक नकळत मागे वळून पाहतात, कारण त्या आवाजात एक इतिहास दडलेला आहे, एक पिढीचं तरुणपण दडलं आहे आणि भारतीय ऑटोमोबाईल संस्कृतीतील एक सुवर्ण अध्याय दडलेला आहे. म्हणूनच RX-100 बद्दल बोलताना लोक फक्त इंजिनचीच किंवा वेगाचीच चर्चा करत नाहीत, तर त्यांच्या आयुष्यातील आठवणी सांगतात. पहिली बाईक, पहिली लाँग राईड, पहिलं प्रेम, मित्रांसोबतची सफर आणि विजय मिरवणुकीत घुमणारा तो खणखणीत आवाज. हीच RX-100ची खरी ओळख आहे. मित्रांनो, आता तुमची वेळ आहे. तुमच्याकडे कधी RX-100 होती का? किंवा तुमच्या वडिलांकडे, काकांकडे किंवा मित्राकडे? या बाईकसोबत तुमची एखादी खास आठवण असेल तर ती आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इतिहास, ऑटोमोबाईल्स आणि मराठी कथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि तितक्याच भन्नाट विषयासह. धन्यवाद.